मित्रांनो आमची नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे। तरी आता हे याच्यात मी ठेवलेली आहे नूडल्स, ते तुम्हाला खाऊन दाखवतो। ही शेजवान चटणी आहे, चवीला घेतली आहे मी। तर मगाशी आम्ही नूडल्स दाखवले ते असे हे गाळून घ्यायचे, याचं पाणी चांगलं आणि थंड करत ठेवायचे ते। आता हिचा गरम आहे अजून, तर आता हिचा पाणी आता गाळून घेतोय। त्याच्यानंतर ते गणपती बाप्पा मोरया। तर मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आमच्या कोकण मालवण निघाले चॅनलमध्ये। तर आज फ्रायडे आहे, उद्या संकष्टी आहे। तर आम्ही आज फ्रायडेला काय बनवायचं तर विचार केला काय बनवू। तर मेघा आणि मी ठरवलं आहे की आज आम्ही बनवणार आहोत हक्का नूडल्स, म्हणजे नूडल्स बनवणार आहे। तर आम्ही नूडल्ससाठी रेसिपी सामान आणलेलं आहे सगळं काही, ते तुम्हाला नंतर दाखवू काय काय आणलं आहे ते। तर आज आम्ही नूडल्स बनवायचा विचार केला आहे। तर आम्ही असं वेगळ्या डिश तुम्हाला माहितीच आहे आम्ही वेगवेगळ्या डिश बनवत असतो। ॲक्च्युली पावभाजी खायचा मूड होता, पण नंतर विचार केला अरे पावभाजी दररोज खातो, तर आपण आज काय खायचं। तर मेघा मला बोलली की आपण नूडल्स खाऊया, तर ती आज नूडल्स बनवणार आहे। तर त्याची रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमच्या व्हिडिओमध्ये। तर आमच्याशी व्हिडिओ येतच असतात, तुम्ही सबस्क्राईब करत नाही, वाढवा, आम्ही सबस्क्रायबर वाढवावे अशी इच्छा आहे आणि आमचे व्ह्यूवर पण वाढावे अशी इच्छा आहे। पण काय माहीत तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही, आम्ही प्रयत्न करत असतो। हां, प्रयत्न करत असतो आम्ही, पण सबस्क्रायबर वाढत नाहीत। आमचे चॅनल्स ग्रोथ हवे अशी इच्छा आहे आमची। हां, मग त्याच्यामुळे सबस्क्रायबर येत नाहीत, व्ह्यूज येत नाही आहेत। त्याच्यामुळे असं वाटतं की कुठेतरी की नको आपण आता स्टॉप करावा वगैरे असं। तुम्हाला असं इच्छा असेल आम्ही स्टॉप करा, आम्ही कंटाळून स्टॉप करावा, तर बघा तुम्ही। पण आम्हाला असं वाटतं की आम्ही सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर वाढावे, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मजा येईल। आम्ही वेगळे प्रयत्न करत असतो, तुम्हालाही माहिती आहे की आमचे जास्त व्हिडिओ नसतात, आम्ही येतात ते चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो। म्हणजे सबस्क्रायबर वाढले किंवा व्ह्यूज आले तर आपल्याला असं आवड येते ना की बाबा हां आता आपण करावं काहीतरी, म्हणजे आता याच्यामध्ये अजून काही काही व्हिडिओज आणावेत अशी इच्छा होते। पण जर सबस्क्रायबर येतच नाही आहेत किंवा व्ह्यूज येत नाही तर असं वाटतं की नको राहू दे आता कशाला असं मे बी। म्हणून आम्ही असा विचार करतो की बाबा नको आता जाऊ दे, एखाद वगैरे व्हिडिओ टाकूया, बघूया आपण असं। तर बघा असं आमची इच्छा आहे की आमचे व्ह्यूवर वाढावे, सबस्क्रायबर वाढावे। आम्हाला यूट्यूबवर आम्हाला खूप चांगलं काही अजून करता येईल जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर। बघा कसं असतं, प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टीसाठी हा पैसा इम्पॉर्टंटच आहे। तर तुम्ही आम्हाला जर सबस्क्रायबर व्ह्यूवर वाढवले तर आम्हाला काहीतरी आमची ग्रोथ होईल, तर आम्ही नवीन नवीन व्हिडिओ पण करत राहू त्याच्यामध्ये आम्ही पण पैसे विचार करू कुठेतरी। हां तेच ना, मग ते हां, आणि आम्हाला तुम्हाला नवीन नवीन काही दाखवता पण सुद्धा येईल त्याच्याद्वारे। तर बघा आता आमचा नवीन व्हिडिओ आम्ही टाकतोय, आता बनवणार आहोत आम्ही नूडल्स। तुमची नूडल्सची आमची रेसिपी बघा आणि तुम्ही ट्राय करा, तुम्हाला येत असतील पण आम्ही आमच्या पद्धतीत बनवणार आहोत, तर ते बघा। तर तुम्हाला आता आम्ही थोडं किचनकडे घेऊन जाऊ, आमच्या काय बनवायची रेसिपी सामान काय आहे ते दाखवू। आज नॉनव्हेज नाही आहे शुक्रवारी, तर आम्ही आज बनवणार नूडल्स। तर ती नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा। तर आता आपण जाऊया किचनकडे आणि ते सामान काय काय लागतं ते आम्ही आणलेलं आहे मार्केटमधून जाऊन, ते बघूया। तर चला आता डायरेक्ट जाऊया किचनकडे, तर चला बाय। तर आज आम्ही बनवणार नूडल्स। तर नूडल्ससाठी आम्ही घेतलं आहे बघा हक्का नूडल्स, हे मार्केटमध्ये भेटतात। त्याच्यानंतर डार्क सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस, 2 कांदे, कोबी आणि भोपळी मिरची आणि चिंग शेजवान चटणी। तर तुम्हाला आता मी साहित्य दाखवलं आहे, तर आता आम्ही कृती करायला घेणार आहोत, ते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू की कसं हक्का नूडल्स आणि नूडल्स कसे बनवायचे ते। तर चला मित्रांनो, आता मेघानी बघा हा कोबी उभा कापून घेतलेला आहे, हा आहे कोबी। त्याच्यानंतर आहे भोपळी मिरची, ही पण अशी उभीच चिरायची आहे। त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर हे आहे लसूण आणि आलं। तर हे सगळं आता आम्ही असं हे करून घेतलं, चॉप करून घेतलेलं आहे उभ्या ह्याच्या पद्धतीने। तर तुम्हाला आता आम्ही पुढची रेसिपी दाखवतो नूडल्स बनवायची, तर चला। तर मित्रांनो, मेघाने आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण काय टाकते, तेल का टाकते तू? ते सुट्टे व्हायला। ओके, मग हे तेल 2 चमचे तेल टाकायचं पाण्यात थोडंसं, तर हे नूडल्ससाठी। ते तेल कसं टाकलं तर ती मेघा बोलते की ह्याच्याने नूडल्स चिटकत नाही, सुटसुटीत होतात। तर मित्रांनो, ते आता उकळलेल्या पाण्यात आता मेघा नूडल्स सोडते।
हे नूडल्स जे आपण मगाशी तुम्हाला बघितलात ते आम्ही विकत आणलेले ते. हे किती वेळ ठेवायचे पाण्यात मेघा? आता जोपर्यंत ते सुट्टे ना होत तोपर्यंत. ओके, म्हणजे सुटसुटीत झाल्यावरती हे करायचे. आणि ते असे कट झाले पाहिजे ना, म्हणजे हाताने चांगले, म्हणजे हे चांगले मऊ झाले पाहिजे, जसे आपण मॅगीला करतो तसंच ना, सेम ना. हो तसंच. तर हे आता आम्ही नूडल्स पाण्यात हे उकडायला ठेवलेले आहेत. ते पूर्ण उकडून झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, आता नूडल्स उकडलेले आहेत बघा. बघा मस्त उकडले आहेत बघा, सुटसुटीत झाले. असे सुटसुटीत झाले पाहिजे आणि तुटले पाहिजे ते आता झालेले आहेत तयार नूडल्स. तर तुम्हाला आता आम्ही पुढची रेसिपी दाखवतो थोड्याच वेळात. तर चला. आणि हां मित्रांनो, आमची ह्या रेसिपी आम्ही करतो, एखादी तरी कमेंट देऊन देऊ आमच्या रेसिपीला, कारण का आम्ही खूप मन लावून करतो. आमची अशी अपेक्षा आहे की प्रेक्षकांनी आमच्या रेसिपीला कमेंट द्यावी, आम्हाला लाईक करावं, शेअर करावं, आमचा चॅनल ग्रो करावा. तर मग तरी पण असं हे सांगतो का, तर आमचा एक मराठी माणूस एखादा शेतात पुढे जाऊन दे हीच इच्छा आहे. तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या रेसिपीला कमेंट द्या, जेणेकरून आम्हाला समजेल आम्ही काय रेसिपी चुकतो. तर चला, तुम्हाला आता पुढची रेसिपी दाखवतो. तर चला. जे मगाशी आम्ही नूडल्स दाखवले ते असे हे गाळून घ्यायचे, याचं पाणी चांगलं आणि थंड करत ठेवायचे. ते आता ह्याचा गरम आहेत अजून, तर आता ह्याचा पाणी आता गाळून घेतोय. त्याच्यानंतर ते नितळत ठेवायचे आणि थंड झाल्याच्या नंतर मग ते त्याची पुढची रेसिपी करायला घ्यायची. तर चला. आता रेसिपी बरोबर घेतलेली आम्ही. तर तेल टाकले, तेल तापलेलं आहे. तेल तापलंय आपलं. आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं लसूण, आलं आणि मिरची पण टाकतात, पण मी मिरची नाही टाकत कारण की रितेश खाणार आहे ना, त्याच्यामुळे. आता हे आपण जरा परतून घेऊया. थोडंसं लाल होऊ दे. तर आता आमची नूडल्स बनवायची चालू झालेली आहे. मेघाने आलं लसूण टाकलेलं आहे, ते परतून घेते तेलावर याचे आता चांगलं थोडंसं लाल होईपर्यंत. आम्ही पण पहिल्यांदाच बनवतो, आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आता हे झालं आलं लसूण. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा जो आपण उभा चिरलेला आहे. तो परतून घेऊया, गॅस कमी करूया. आता स्मेल यायला लागला ग. जिंजर गार्लिक, जिंजर आणि हे आहे ना, म्हणजे आलं आणि लसूण आहे ना, त्याचा वेगळा स्मेल आहे, म्हणजे होता ना एकदम वेगळीच ह्याचा स्मेल येतो मस्त असा छानसा. आता आपण टाकूया भोपळी मिरची. गाजर पण ऑप्शनल आहे हा, पण आपण नाही टाकला गाजर. आणि मग आपण टाकूया कोबी. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे ते शिजेल पटकन. हे मीठ टाकूया. मीठ का टाकते मी आता? ते शिजायला कोबी मिरची जरा शिजेल. मीठ टाकले लवकर हे होतं, म्हणजे लवकर शिजतं. हां, ओके. जरा आपण शिजवून घेऊया. आता ह्या भाज्या थोड्याशा कच्च्या पण नाहीत, थोडंसं शिजवलं बरं. थोडं कच्चा पण थोडं पाहिजे आणि थोडासा मीडियम पाहिजे. हां, त्याच्यामुळे मग थोडं शिजवून घेऊया आणि मग याच्यात सगळे मसाले टाकून दाखवूया. मित्रांनो, आता या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया नूडल्स जे आपण मगाशी उकडवून घेतलेले. ॲक्च्युली भांडं कमी पडतंय आमचं. हां, आमचं भांडं छोटं पडतंय. आता मिक्स करून घेतो आम्ही. झाले. हां, आता तुम्हाला मिक्स करून झालं, तुम्हाला आम्ही दाखवतो. आता नूडल्स आम्ही मिक्स करून घेतलेले आहेत त्या भाज्यांमध्ये. त्याच्यावर आम्ही हा सोया सॉस टाकलेला आहे. सॉस टाकला, आता रेड चिली सॉस टाकते.
हा म्हणजे अंदाजाने घ्यायचा आहे. हा आम्ही आता नॉर्मल घेते मी. हा अंदाजाने घ्यायचा आहे. शेजवान चटणी. जर तुम्हाला रेड करायचं तर आम्ही शेजवान चटणी टाकली. आम्ही रेडवाली म्हणजे शेजवान चटणी शेजवान नूडल्स बनवतोय म्हणून ही शेजवान चटणी टाकलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये. बस एवढंच टाकलं. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. टाकलं ना. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. नंतर दाखवते. तुम्हाला मिक्स झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे मिक्स झालेलं आहे. तुम्हाला आम्ही आता प्लेटिंग केल्याच्या नंतर दाखवतो. तर आमची ही नूडल्सची रेसिपी आता कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट. तर तुम्हाला जी प्लेटिंग केल्याच्या नंतर आम्ही दाखवतो. तर तुम्हाला नंतर भेटू आम्ही जेवताना. तर चला. तर मित्रांनो आमची नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे. तरी आता हे याच्यात मी ठेवलेली आहे नूडल्स. ते तुम्हाला खाऊन दाखवतो. ही शेजवान चटणी आहे, चवीला घेतली आहे मी. तर तुम्हाला जर तिखट पाहिजे तर तुम्ही शेजवान चटणी घेऊ शकता, यात मिक्स करू शकता परत. आम्ही मीडियम बनवलेले आहेत. तर आता तुम्हाला खाऊन दाखवतो जी रेसिपी कसे झाले ते नूडल्स. तर चला. आमची नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे, तुम्हाला दाखवलीच मगाशी मी. तर आता मी टेस्ट करून बघतो ती कशी झाली आहे ते. तर बघा मस्त शिजले आहेत नूडल्स. एक नंबर मस्त आलं आहे. जसं आपण हॉटेलमधून आणतो चायनीजच्या तसंच लागतं आहे. थोडी स्पायसी कमी आहे ना. म्हणजे स्पायसी कमी बनवलं आहे कारण का आम्हाला स्पायसी जास्त आवडत नाही. तर खूप छान झाले आहेत नूडल्स. तर आमची आजची नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू करा. तर चला बाय. गणपती बाप्पा मोरया.